ही तुम्हाला फुलं माहिती आहेत का? फुलं म्हणजे आम्ही भिंगरीची केली होती बघ. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारेची करतात ते. रानात येऊन रानातील आंबे स्वतः काढून नेऊन जी काही मजा आहे ना ती काही वेगळीच असते राव. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, बऱ्याच दिवसांनी खरं तर आपण ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतोय. सो काही कारणानिमित्त आपल्या चॅनलवर ब्लॉग थोड्या कमी प्रमाणात येत होते. तर असो मंडळी, तर आत्ता आपण चाललो आहे ना आपल्या शेतावर चाललो आहे. खरं तर का तर आपण ना जे काही आंबे वगैरे आणायला ना आंब्याची जे फोडं वगैरे घालतात ते किंवा आंब्याचं लोणचं वगैरे घालण्यासाठी आहे ना आम्ही आंबे आणायला चाललो शेतावर. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि जे काही तुम्हाला आपल्याला किती आंबे भेटतात ते देखील तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो. तर चला मंडळी, झटपट व्हिडिओला सुरुवात करूया. संध्याकाळचं असं मस्त वातावरण झालं आहे आणि बघू शकता उन्हाचा किती रखरखाट आहे. चला आता आपण फायनली शेतावर जाऊया. बघा समोरचा निसर्गरम्य परत पुन्हा एकदा. बघा झाडांची पाण्यात ना किती खाली पडलेले दिसत असतील. हे बघा, आता खरं तर आहे ना गळती होते या पानांची. चला मंडळी, इकडे बघा पक्षी ओरडण्याचा आवाज बघा येतोय तिकडे बघा त्या साईडला. बघा असे कायशे रानामध्ये आहे ना फिरण्याची जी काही मजा आहे ती काही वेगळीच असते राव. बघा आता समोरच बघू शकता ही जी वाट आहे ना ती बघा, ही खरं तर आता उन्हाळची अशी दिसते. खरं तर हिचा पावसाचा व्ह्यू दिसतो ना, नंबर दिसतो. खरं तर मधनं ही वाट जाते आणि त्यातून वाटेच्या दोन्ही बाजूला हिरवेगार गवत असतं. ह्या वाटेनंच मस्त पाणी पावसाची जबरदस्त वाटत होते. बघा समोर बघू शकताय सूरज आलाय, सूरज तो बघा. आणि इकडे बघा कुड्याला बघा, इकडे फुलं आलेत. खरं तर या कुड्याच्या शेंगाची आहे ना भाजी देखील केली जाते. परत आपल्या इकडे कोण कळत नाही पण बाहेरगावी आहे ना याची भाजी केली जाते. हे बघा, बहुतेक आज आहे ना खरं तर पावसाळ्याचं असं वातावरण दिसतंय. थोडं मळब असं म्हणावे लागेल. थोडं बघू शकताय बघा. खरं तर इकडे बघा कुठे इकडे बघा ऊन या साईडला आहे आणि इकडे बघा थोडं ढगाळचं वातावरण दिसत असेल समोर. मंडळी हे बघा कुड्याच्या फुलं बघा कशी आहेत ती. यांच्या शेंगांची भाजी केली जाते बघा. मंडळी आपल्याला थोडं पुढं आल्यानंतर इकडे बघा मस्त एक करवंद वगैरे दिसतं. ते बघा ह्याची आपण बरेच चटणी तर चटणी आणि किंवा ठेचा बनतो ना तो याचा बनवलेला नाही. हे बघा कशा प्रकारे आहेत ते. हे बघा आता थोडेसे टम्म झालेत एकदम. आता पिकायला देखील सुरुवात होईल काही दिवसांत. याची जी काही ही करवंद आहेत ना सुकून वगैरे आहेत ना जी हे पिकलेले असते त्यावर सुकवली जातात. त्यानंतर मीठ वगैरे लावून ना अप्रतिम लागतात. हे बघा अशी सुकून वगैरे काढलेत नाही ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, या थोडं उन्हातून जाताना आहे ना सोबत थोडी पाण्याची बॉटल असावी तर बरं होईल. खरं तर ना आताची सीझन आहे ना एवढी अक्षरशः गरमी होते ना तर पंखा थोडा बंद केलात ना लगेच अंगावर घामाच्या धारा वाहतात. म्हणजे अक्षरशः विचारा मुंबईला काय हालत होत असतील लोकांची. खरं तर गावाकडे आपण एकदम मोकळ्या मनाने कुठे फिरू देखील शकतो पण मुंबईला 10 बाय 10 मला वाटतं एवढी पण नसेल खोली. तो असं या छोट्याशा खोलीमध्ये आणि वरती परत पत्रा बेकार हालत होत असणार. चला आता शेतावर आपण पोचलोय. बघा इकडं थोडं आता मळब, आज थोडं मळब आहे. काल एवढं ऊन लागत होतं ना विचारू नका. इकडे बघू शकताय भाजावळ वगैरे बहुतेक आमच्याकडे इकडे झालेले आहेत. बघा खरं तर पाऊस देखील इकडे गडबड करत होता म्हणून इकडे वाटतं मला वाटतं बहुतेक लवकर झाले असणार. मग हा आपण आता आंबा काढून नेऊया. हे बघा किती लागलेत ते. बघा समोर बघू शकताय आपली शेती. भाजावड वगैरे पूर्ण झालेली आहे राव. आणि बघा आंबे बघा शेतावर आलत ना तर इकडे आंबे बघा ते बघा दिसले का. हे बघा किती आहेत ते वरती तो बघा. बघा हे आपली इकडे शेती आणि हे बघा इकडे पण आहेत आंबे. हा
बेस्ट आंबा म्हणजे आमच्या लोणचं काढण्यासाठी आहे ना, उत्तम आंबा आहे हा. हा बघा. आता हा मम्मी इथला थोडं काढील. आपण अजून आली नाही मम्मी, मला वाटतं बहुतेक पाठी असणार. मी थोडा पुढे आलोय. आपण ना ह्या आंब्यावरचे आंबे काढणार आहोत. आणि इकडे बघा, हे जे आंबे कित्येक वर्षापूर्वी, हा आंब्याचे झाड जुनं आहे बघा. त्याचा बुंदा बघा केवढा आहे तो. आणि वरती तुम्हाला वाणगुलं वगैरे दिसत असतील ते. हे बघा, हे कित्येक वर्षापूर्वी चे झाड आहे, बघू शकता त्यावरून. मग वरतीतून बघा, एकदम आतल्यातून मला वाटतं कोरम झालेलं लाकूड दिसते. तरी पण आंबे बघू शकताय, आंब्याची बघा कमी नाही बघा किती आहेत ते. तरी पण मला वाटतं बहुतेक आंबे खालती पडलेले होते. सो असं चला इकडे बघा. आता हे आपण आंबे काढून घरी नेणार आहोत. खरं तर आंब्याचे आमसुळं म्हणा किंवा आंब्याच्या आमसुळला मीठ लावून जे काही सुकवून मच्छी वगैरे म्हणा त्यात ना टाकलेत ना, अप्रतिम जी काही रेसिपी होते त्यावर. हा बघा कुठं आता आंबा आहे तो. हा बघा, कुणी मंडळी आताच्या सीझनला आहे ना किरमाट किंवा तुमच्या भाषेत किरमाट किंवा खरबन असं काहीतरी म्हणत असाल. सो लागतं ना याचं जबरदस्त. आता बोलतोय ना, खरं तर पाणी सुटतंय राव तोंडाला बघा. मंडळी आता आहे ना, खरं तर आहे ना, ह्या आंब्यापासून आपण कैरीपणा देखील इकडे बनवू शकतो. खरं तर हे आंबे आहेत ना, त्याच्यापासून आत्ताच्या सीझनला कैरीपणा बनवलं होत ना, उत्तम जबरदस्त लागतं राव. मस्त बनवून ठेवायचं एका बॉटलीमध्ये आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं जबरदस्त. आणि उन्हातून त्याचा आस्वाद नक्की घ्यायचा, लय भारी लागतं राव. हे बघा, रानात येऊन रानातील आंबे स्वतः काढून नेऊन जी काही मजा आहे ना, ती काही वेगळीच असते राव. म्हणजे आता फायनली आंबे वगैरे काढून झालेले आहेत. आता आपण घरी जाऊया. बघा, थोडेसे आंबे काढलेले फोडं काढण्यासाठी. चला आता घरी जाऊया. मंडळी आपल्याला जाता जाता आहे ना, इकडे बघा चिमणीचं घरटं दिसलंय. हे बघा, हे बघा कशा प्रकारे बांधलेलं आहे. ह्याच्या पुढे ना इंजिनियर देखील फेल आहे, बघू शकताय. कसलं भारी वाटतंय. चला सावया मम्मी पुढे गेली. मंडळी आता आहे ना, खरं तर गावाकडची कामे करायची म्हटली तर आहे ना, सकाळच्या जोरावर आणि संध्याकाळचं ऊन जेव्हा खाली होतं ना, तेव्हा त्या एनर्जीमध्ये तुम्ही काम करू शकताय. खरं तर दुपारचं खरं तर इम्पॉसिबल आहे ते काम करणे उन्हातून. खरं तर ऊन असतं ना, बेकार एवढं ऊन लागतं आहे. सो सकाळी आणि त्यानंतर संध्याकाळी या जोरावर काम करणं ना, तितकंच जबरदस्त. म्हणजे थकवा एवढा काही वाटत नाही, पण जेवढं दुपारचा लागतो ना, तो विचारू नका अक्षरशः. असला वारा सुटलाय ना राव, जबरदस्त. बघा कसला वारा सुटला, एक नंबर. आहा, कसलं भारी वाटतंय राव. सुकून जो काही दिवसभराचा थकवा होता ना, करते ह्या वाऱ्याने सर्वांनी घेऊन गेला रा. इथं राहूसं वाटतंय.
चला आता आपण घरी जाऊया. मम्मी गेलेली आहे पुढं बघा. आवाज येतोय काय माहीत नाही. मला एक गंमत सांगतो. हे बघा, आताच मी इकडे आता येत होतो तेवढ्यात मला ना इथे एक असं मस्त निसर्गाद्वारे बनलेली जी काही गोष्ट दिसली ना ते बघा. कमणीसारखं एकदम मस्त असं गेट बघू शकताय. जरा इमॅजिन करा. इकडे एक झाड, त्या साईडला एक झाड बघा, आणि मधूनच अशी वाट आहे बघू शकता. जरा गेट सारखं वाटतंय. आणि पक्षी बघा इकडे खालती ओरडतात किती ते. आपण शांत राहूया, ऐका. मंडळी, जो काही दिवसभराचा ताणतणाव वगैरे असतो ना तो रानात आल्यानंतर आहे ना मला आहे ना एकदम असं भारी वाटतं राव. जो काही असतो ना तर निघून जातो. बघा मंडळी, सूर्य देखील बघा मावळत चाललाय. हे बघा मंडळी, इकडे बघा आंबे आणलेले आहेत आणि इकडे बघू शकताय एवढे आपण आंबे काढलेले. घ्यायची आता आंब्याची फोडं घालायची. चला, धुतलेले आंबे आहेत मंडळी. इकडे बघा काजूच्या बिया आणलेल्या आहेत आणि हे बघा इथे मम्मी काजूच्या बिया कटिंग करते. हे बघा चला सुरत, चला आपण जाऊया. हे बघा, तर चला मंडळी आता आपण घरी आलो होतो आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली ती तुम्हाला आता दाखवतो. थांबा 1 मिनिट थांबा. हे बघा, ही तुम्हाला फुलं माहिती आहेत का? फुलं याच्यापासून आपण ना म्हणजे आम्ही भिंगरी फिरवलो. भिंगरी याची केली होती. हे बघा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे याची करतात ते. बरोबर सूरज आलाय. हे बघा सूरज दाखव रे. हे बघा अशा प्रकारे ही फुलं असतात ना ती फिरतात बघा कशी ते. सूरजशी बघा हे दिसलं नाही. बघा हे बघा ही जी फुलं आहेत ना अशी खालती सोडलीच नाही, फिरत येतात खालती. हे बघा, हे बघा गोल 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 फिरत जातात. विषय कसा झालाय माहितीये का? ती भिंगरी आम्ही जी काही फुलं आहेत ना तिची उडवायची प्रयत्न करतो. खरं तर भिंगरी फिरते परत ते. हे बघा कॅमेऱ्यामध्ये खरं तर आहे ना ती कॅप्चर होत नाही छोटी असण्यामध्ये. तर दाखव, एकदा दाखव. हे बघा तिच्याकडे फक्त लक्ष ठेवा. हे बघा असे कॅमेऱ्यामध्ये ना कॅच होत नाही. ते मला थोडं ट्राय करतोय ते असू दे. सो तिच्याबरोबर परत केलायचो. परत ते कापूस असायचे. हे बघा कापसाचे कापूस असायचे पुढे याच्यासारखे आणि खालती ना एक त्या झाडाची किंवा ते बी असायची. तिला आम्ही ना म्हातारी म्हणायचो. म्हातारी ती पहिल्यांदा आम्ही असं केलायचो. ती अशा आणायची सर्व गोळा करून आणि अशा हवेमध्ये अशा फुंकायच्या. कोणची जास्त लांब जाईल ना तो विजेता असायचा. असं काही खेळायचो. खरं तर आता आहे ना म्हातारी वगैरे काय असं कुठं दिसत नाही. हे बघा भेटली बघा. हे बघा अशा प्रकारे असायचे. याला आम्ही म्हातारे मारायचं. खरं तर जी ना खालची जी काही बी असते ना ती नाही आहे. हे बघा गेली कुठं म्हातारी. हे बघा अशी ती हवेद्वारे ना वरवर जाते. हे बघा. तर मंडळी असे काही आम्ही गावाकडचे खेळ खेळत असायचो. सो असो आम्ही बघा इकडे रस्त्याकडे आलो होतो आणि इकडे बघा अळू गावलीत पोरांना. मला एक दे. हे बघा एकच गावलेलं आहे. खरं तर मी ना पहिल्यांदाच नवं करतो याचं. म्हणजे आहे ना उसरी देखील बनवली जाते. खरं ते हे अळू आहे ना बारीक बारीक त्याची कटिंग करायची आणि त्यानंतर सुकशी काढायची उन्हावरून. त्याला मीठ वगैरे लावून आहे ना शाळेत न्यायचो. तासाला काय असायचं अशी काय गंमत असायची.
तर चला मंडळी, फायनली हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या व्हिडिओमध्ये आहे ना, खरं तर गावाकडची जीवनशैली तुम्हाला या व्हिडिओतून थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये घडल्या आहेत ना, तुम्ही त्याचा नक्कीच आनंद घेतला असेल अशी आशा करतो. सो असं मंडळी, फायनली हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला नक्की जे काही नवीन कोणी मंडळी आले असतील नाही त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, भेटूया अशाच कोकणातील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. कोकण आपलंच असे, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, काळजी घ्या मंडळी.